हाय, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला कॅनडामधल्या आमच्या या रेंटेड घरातलं माझं किचन कसं आहे हे दाखवणार आहे. आता ह्यात ऑलरेडी मला या किचनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मिळाल्या होत्या. इंडियामधनं येताना मी काय काय घेऊन आले होते आणि मग कॅनडात आल्यानंतर मी काय काय घेतलं आणि असं हे माझं आता 4 महिने झाले किचन कसं सेट झालंय हे आपण बघूया. हे घराचं मेन डोअर आहे आणि तिकडनं आपण आत आलो की समोरच इथे किचन आहे. सुरुवातीलाच एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की इंडियामध्ये असताना आम्ही ठाण्याला राहायचो आणि ठाण्याचं जे माझं किचन होतं त्याची रचनासुद्धा सेम होती की मेन डोअर, त्याला लागून किचन आणि मग त्याला लागूनच लिव्हिंग रूम होती. कॅनडामध्ये जनरली अपार्टमेंट असू दे किंवा कॉन्डोज असू दे त्यांची रचना ही अशीच असते आणि ठाण्यात मी त्या रचनेमध्ये राहिले असल्यामुळे मला इथे आल्यानंतर वावरायला खूप सोपं गेलं. फक्त इथे एरिया थोडासा मोठा आहे. आता आपण आधी सुरुवात करूया. मला आल्या आल्या इथे ऑलरेडी कोणत्या कोणत्या गोष्टी मिळाल्या होत्या. त्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे हा डबल डोअरचा फ्रीज. मस्त स्पेशियस असा मोठा फ्रीज आहे हा. हे तुम्ही इथे बघू शकता. हे फ्रीजर आहे आणि खाली तुम्ही बघू शकता हा नॉर्मल आपला फ्रीज. इथे व्हेजिटेबल बास्केट्स आहेत. त्याचं फंक्शनिंग असं इथे वेगळं आहे. तुम्हाला जर फ्रीजर और फ्रीजचं काहीही फंक्शन चेंज करायचं असेल तर ते इकडनं चेंज करायला लागतं. फक्त ही फ्रीजवरची मॅग्नेट्स आम्ही घेतलेली आहेत. आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा हे जे वॅनकोअर, पोर्ट ऑफ वॅनकोअर म्हणून आहे तिकडनं आम्ही आणलेलं आहे आणि हे कॅनडाचं मेपल लीफ. दुसरी गोष्ट जी मिळाली आहे ते म्हणजे हे डिश वॉशर. हे सुद्धा सॅमसंगचं आहे आणि ह्याचं फंक्शनिंग असं इथे वर दिलंय. ओपन केल्यावरती हे असं दिसतं. तिसरी गोष्ट जी मिळाली आहे ते म्हणजे हे इलेक्ट्रिक कुकटॉप. हे पण सॅमसंगचं आहे आणि त्याचं फंक्शनिंग इथे सगळं असं वरती दिलेलं आहे. एका वेळेला तुम्ही 4 गोष्टी करू शकता. 1, 2, 3 आणि 4. आणि ह्या कुकटॉप बरोबर जी लागून एक गोष्ट आम्हाला मिळालेली आहे ती म्हणजे हा ओव्हन. ते तुम्ही बघू शकता. त्या कुकटॉपच्या हा कुकटॉप आहे आपला आणि त्याच्या खाली इथे हा ओव्हन आहे. ओव्हनचा फंक्शनिंग सुद्धा इथेच दिले. तुम्ही बघू शकता. बेक करायचं आहे, रोस्ट करायचं असेल त्याचं फंक्शनिंग सुद्धा तुम्हाला इकडनंच ऑपरेट करायला लागतं. ह्याच्या बरोबर वर इथे ही चिमणी आहे, त्याला लाईट आणि हा एक्झॉस्ट फॅन. हे सगळं झालं आता किचन मधल्या आपल्या इलेक्ट्रॉनिक गोष्टींबाबत. पण हे जे बाकी किचन तुम्ही बघता आहात पूर्ण स्टोरेज म्हणजे जे मॉड्युलर किचन तुम्हाला आता दिसतंय हे मला ॲज इट इज सगळं असंच मिळालंय. आता स्टोरेज म्हणाल तर ह्या सिंकच्या बरोबर वर इथे तुम्ही बघू शकता हे असे सगळे खण आहेत. त्याला लागून हा जो आपला कुकटॉपचा एरिया आहे त्याच्यावरती असे सगळे शेल्फ्स आहेत आणि फ्रीजला लागून हे असे 2 खण आहेत. इवन फ्रीजच्या वर सुद्धा इथे एक खण आहे. ही जी जागा आहे ही मायक्रोवेव्ह साठी आम्हाला दिलेली आहे पण अजून आमचा मायक्रोवेव्ह इथे आलेला नाहीये. हा सगळा झाला वरच्या स्टोरेजचा भाग. आता खाली इथे तुम्ही बघू शकता हे असं सलग स्टोरेज आहे. त्यात मग ड्रॉवर्स सुद्धा आहेत 2. डिशवॉशरच्या बाजूला हा जो स्टोरेजचा खण आहे तिथे आहे डस्टबिन एरिया. इतकं सिस्टमॅटिक स्टोरेज असल्यामुळे इथे शिफ्ट झाल्यानंतर सामान लावायला मला अजिबात जड गेलं नाही. कारण किचन म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनेक गोष्टी त्यात असतात. त्याच्यामुळे मग त्या कुठे ठेवायच्या, कशा ठेवायचा हा प्रश्न मला इथे आला नाही. अजून एक मेन गोष्ट आपल्या बायकांना किचनमध्ये लागते ते म्हणजे लाईट सोर्स आणि मला इथे भरपूर लाईट सोर्स मिळाला आहे. मेन किचनचा लाईट सोर्स हा इथे वर तुम्ही बघू शकता. याला इथे ट्रॅक लाईट्स म्हणतात. इथे तुम्हाला दिसत असेल वेगवेगळे अँगल्स आहेत त्याचे. दुसरं म्हणजे जसं मी मगाशी दाखवलं हा एक कुकटॉपवरचाच लाईट असतो. तिसरा लाईट सोर्स या सिंकच्या इथे वर तुम्ही बघू शकता असे मला इथे सगळे लाईट्स आहेत आणि हा जो काउंटर टॉप आहे त्याच्या इथे वरती सुद्धा लाईट्स आहेत. त्यामुळे जर सगळे लाईट्स तुम्ही लावले किचनमधले तर तुम्ही बघू शकता केवढा प्रकाश पडतोय. या झाल्या मला इथे ऑलरेडी किचनमध्ये मिळालेल्या गोष्टी. मी आता इंडियावरनं येताना कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन आले होते हे बघूया आपण. किचनमध्ये लागणारी सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे भांडी. त्यामुळे इंडियावरनं येताना बरीचशी भांडी मी इथे घेऊन आलेली. त्यात मेन गोष्ट म्हणजे हा कुकर. हा 3 नॉनस्टिक पॅनचा सेट. छोटंसं असं इडली पात्र. कुकर म्हटलं की कुकरची भांडी पाहिजे त्याच्यामुळे त्या साईजची अशी ही कुकरची भांडी. स्वयंपाकातली मेन गोष्ट पोलपात लाटणं. स्टीलच्या 4 ताटल्यांचा सेट. ही एक चाळणी, पोळ्यांसाठीचा तवा, हे 4 ग्लास, 6 वाट्यांचा सेट,
4 पसरट वाट्या. चमचे प्रकारात आता इथे तुम्ही बघू शकता, हे एवढं सगळं मी घेऊन आले होते. हे 2 जो मी नॉनस्टिकचा तुम्हाला सेट दाखवला त्याच्या बरोबर मला मिळाले. आणि अगदी विचार करून मला इथे आल्या आल्या जे लागेल म्हणजे एक हा डाव, हा एक चमचा, त्याच्यानंतर हा एक झारा, हे आपलं पोळी कालथा, हा चिमटा, त्यानंतर हे गाळणं, हे 4 चमचे. ह्या इतक्याच गोष्टी खूप विचारपूर्वक मी इंडियावरनं घेऊन आले होते. कारण पहिली गोष्ट तर आम्हाला लगेजचं रिस्ट्रिक्शन होतं आणि दुसरी गोष्ट नवीन कंट्रीमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या इतक्या गोष्टी आपल्याला कुठे मिळतील, कशा मिळतील, त्या घेऊन कशा यायचा, हा सगळाच विचार होता त्यामागे. कारण इनिशियल स्टेजला घर मिळाल्यानंतर घरात मी जेवण बनवू कशात, मग ते बनवल्यानंतर आपण खायचं कशात, पाणी प्यायला ग्लास पाहिजे, हा सगळा विचार असतो. त्याच्यामुळे 4 ताटं, 4 चमचे, 4 वाट्या असं सगळं मी इंडियावरनं हे घेऊन आले होते. कॅनडातनं आता मी काय काय घेतलं ते बघूया. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे चहाचं भांड झालं. आता चहाचे कप सुद्धा पाहिजेत, मग हे चहाचे कप आम्ही IKEAमधनं 4चा याचा सेट घेतला. त्यानंतर चॉपिंग प्रकार, हा एक चॉपिंग बोर्ड मी इथे आल्यानंतर घेतला. मग त्याच्याबरोबर लागणाऱ्या हे सोलाणं, कात्री, छोटी सुरी, मोठी सुरी, ही एक किसणी, हे सगळं सुद्धा मी इकडे घेतलं. ही सांडशी मी कॅनडात घेतली. 4 फोर्क चमचे घेतलेले. हा 4 डिशचा सेट इथे तुम्ही बघू शकता, हा मी इथे कॅनडात घेतला. ह्या डिशवॉशर आणि मायक्रोवेव्ह दोन्ही सेफ आहेत आणि मला त्याचं टेक्स्चर, कलर कॉम्बिनेशन खूप आवडलेलं. आणि अगदीच माझ्याकडे ज्या इंडियामधनं मी 4 स्टीलच्या ताटल्या आणल्या होत्या त्याच होत्या, मग त्याला ॲडिशनल म्हणून मी अजून हा 4चा सेट घेतला. ही 3 हिटिंग पॅड्स मी घेतली होती IKEAमधनं, गरम आपल्याला कढई किंवा काही ठेवायची असतील तर. मसाल्यांसाठी असे मी चौकोनी आकाराचे डबे घेतलेत. काही डब्यांमध्ये मसाले आहेत अजून तुम्ही बघू शकता. हा वरचा मी आजच घासून ठेवलाय. हा 4 छोट्या डब्यांचा सेट घेतलाय. हा एक 3 डब्यांचा सेट आहे. गोल आकारामध्ये हा एक प्रकार आहे. आणि या छोट्या डब्यांचा सुद्धा एक मी सेट घेतलाय. राहुला मला कधीतरी छोटासा खाऊ द्यायला लागतो म्हणून. रोजच्या वापरातील चहा साखरेचे हे 2 जार्स आहेत. हा एक मिक्सिंग बाउल पण घेतलाय मी. कणिक मळायची असेल, काही पीठ आपल्याला भिजवून ठेवायचं असेल तर बरं पडतं, त्यामुळे हा एक आहे. भांड्यांच्या बाबतीत घेताना एक गोष्ट मला इथे प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे प्रत्येक गोष्ट घेताना त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं की हे डिशवॉशर सेफ आहे का आणि मायक्रोवेव्ह सेफ आहे का. म्हणजे आता माझे अगदी चहाचे कप, चहा साखरेचे जार, मी तुम्हाला डब्बे दाखवले किंवा डिश दाखवल्या, त्या सगळ्या गोष्टी मी डिशवॉशरमध्ये धुवू शकते आणि त्यामुळे ते सोपं जातं आपल्याला घेताना. आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक मेन गोष्ट इथे आल्यावरती आम्ही घेतली, ती म्हणजे हा आमचा एअर फ्रायर. पटकन कधी धावपळीच्या वेळेला किंवा कधी फ्रोझन फूड आणलं किंवा फ्रेंच फ्राईज करायचे असतील, अनेक गोष्टी या एअर फ्रायरमध्ये होतात. अशा आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या, काही मला ऑलरेडी मिळाल्या होत्या, काही इंडियामधनं मी घेऊन आले होते आणि काही मी इथे आल्यावरती घेतल्या, त्या सगळ्या गोष्टींनी हे स्वयंपाकघर मी छान मांडलेलं आहे.